हॅलो, एक नंबर सगळं वाजलं होतं तेवढं सगळं वाजलं. लवकरात लवकर तुम्हाला जायचं आहे, कारण उद्या काम धंदा जावा. शनिवार असते वेगळी गोष्ट. पहिले नमस्कार करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तू राजाचा तवसर लावित राहा, मी आपला बोलत राहतो. विषय काय? काय नाही विषय, काय काय नाही. मंडळी, सोन्याचे दिवस काय म्हणतात लोककलेला? सोन्याचे दिवस काय म्हटलं जातं? त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजची वारी. त्याचं कारण, गुरुवारी वारी झाली, संध्याकाळी साहित्य संघ, शुक्रवारी झाली, काल संध्याकाळी इथंच झाली, काल सकाळी पण इथंच हाऊसफुल, आजचा पण हाऊसफुल, पुढचा पण हाऊसफुल आहे. आज 2 जिल्ह्यापुरता शक्तितुरा. आज खाली जर बॅनर बघितले तर 50% या लोककलेची. आज वाढवायला काय वरती वाटत असेल ना, आम्ही काय त्याच्यासारखा शक्तितुरा सादर नाही करू शकत, पण बिघडवू तर नाही शकत. बुवाने पण अप्रतिम बारीक केले. तुम्हाला सर्वांना
जो आपला फाटका बाप होता, आपल्यासाठी फाटका संत, आज त्याचा जून मधला 3रा रविवार हा राष्ट्रीय पितृदिन हा साजरा केला जातो. आणि आज आपल्या वडिलांचा दिवस. बुवा बरोबर बोलले की त्यांना कुठला दिवस नाही, वर्षाचे 12 महिने त्यांच्यामुळे आपले दिवस आहेत, मान्य. पण एक कुठला तरी असा एक स्मृतीचा दिवस असा लागतो, तो आहे. काय म्हणतोय 2 शब्द ऐका. दादा अजून जरा येऊन द्या, आउटपुट दिसत नाही व्यवस्थित. आज मी आला बिल्ला माफ मानणार आहे. म्हणजे तुझ्याच मुळा पेटते चूल, नाही कष्टाला अंदाज. तुझ्याच मुळा पेटते चूल, नाही कष्टास अंदाज. कसून माती पोसतो नाती, माझा फाटका संत. जाणीला बाप जाने, पाहिला जाणीला बाप जाने, पाहिला देव त्याने. नागर जोड हे कुळ फोड, करार भुईशी गेला. कोरडाऊर करून घोर, जलम त्याचा गेला. सुखा हवैशक ओला पोषक, आखाडी घामाचा ठोबा. त्या घामावर उभी जिवंत, हिरव्या भाताची लोंब. कधी हे सरतील पांगळे फिरतील, मनाशी एकच खंत. कधी हे सरतील पांगळे फिरतील, मनाशी एकच खंत. कसून माती पोसतो नाती, माझा फाटका संत. जाणीला आपला बाप सगळ्यात श्रीमंत या जगात, आदानीपेक्षा श्रीमंत आमच्यासाठी. अरे टायराच्या भाना घालून ज्याने आपल्यासाठी किमान त्यावेळेला पॅरागॉनची स्लीपर दिली, त्याला काय श्रीमंत बाप असेल. आणि त्याची आपण कोण हॉल मध्ये बसून 280चं तिकीट काढलेलं आहे, आणि तो तिकीट दररोज फोन करून म्हणतोय, बाबा बरा आहे ना, कोणाच्या आल्यात नाही घ्यायचं, कोणाच्या गेल्यात जायचं नाही, गाडी घोड्यात सांभाळून राहा. तुम्ही सगळीजण त्याच्यासाठी संपत्ती आहे. आणि स्वतःला जपायचं, तुम्ही स्वतःला जपायचं, कोणाच्या खरंच आल्यात गेल्यात जायचं नाही. कार्यक्रमाला करा श्रीराम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धिदेवता श्री गणेश, बुद्धिदेवता श्री गणेश, विद्यादेवता ही शारदा माता, अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आणि ज्यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्राने पुढे आणला आणि थोर प्रबोधन दिलं, त्या विचारांचे पायी आदरणीय शाहू फुले आणि आंबेडकर, मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, बाळूमामा, माझी आई नवलाई, आई विठ्ठलाई, आई मुंबादेवी, नटेश्वर, रंगदेवता, ध्वनिदेवकर, सर्वांना नमस्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. ढोलकीपटू सिद्धेश बारगोडे, सिद्धार्थ बारगोडे, देवीचे डेरे कीबोर्डला आहे, सुरज मानपेकर बेंजूला आहे, आणि ईशान करंबळे आमचे अब्दपडला माझे गावची टीम सलग 4 कार्यक्रम करते आहे. आणि साऊंडला सालावत प्रमाणे परंपरेने राजोदा पड्याळ, लव यू. आणि माझी शाखा खेड तालुक्यातील पन्हाळजी गावाची जय बजरंगबली नाच मंडळ, पन्हाळजी खोडवाडी यांच्यासोबत तुमच्या चरणाची धूळ मस्तक लावून कार्यक्रमाला सुरुवात केली. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम थोडा पळता होणार आहे, पण घ्या सांभाळून. त्याच्यातनं आपण फुकट घेऊया, टेन्शन नॉट. आयोजक कोकणी युट्यूबर्स यांनी थप्पात मारलेला आहे हाऊसफुलचा, त्याने रजिस्ट्रेशनच करून ठेवलंय, कॉपीराईट घेतलेला सगळ्यांनी. युट्यूबरचं आयोजन म्हणजे हाऊसफुलच. सुनील डावल साहेब आणि अनिल गराटे माऊली आणि बाकीचे सगळे वांडर्स यांना आय लव्ह यू. मला परत तुम्ही निवडला, थँक्यू सो मच. या ठिकाणी
संतोष कन्हेरे भाऊ आमचे गावावरून आलेले आहेत. रुपेश गोरे माऊली हा एक माणूस असा आहे ना, आमचा ना त्यांचा मला काही कळतच नाही. वरे नो आलाव खडत ना, थँक्यू सो मच. शशिकांत माडवे, शाहीर सुशांत गराडे, आमच्या तुऱ्याचा बुलंद आवाज. त्याच्यानंतर समीर बेर्डे आहेत, तेवढ्यातले जयेश आमटे आहेत, सागर पंचाळ आहेत, राजेश शिवे आमचे बंधू आहेत, निखिल गुरव आहेत, माझा दिग्या भोवड आहे, शाहीर संतोष कोलापटे, अनिल उजाळ, ग्रंथोपासक संदीपचे सावंत, शाहीर किरण गुरव, राधा वेलवणकर ताई, शाहीर अंकुश गुरव यांची आमची कोचरीतून मंडळी आलेली आहे, शशिकांत मांडवे आणि आमचा घराण्याचा आधारस्तंभ शाहीर तुषार पंधरे, नामवंत मंडळी आलेले, सर्वांना मानाचा मुजरा. आणि आता राहिलं आमचं सप्तस्वरांचं पक्ष राजेश निकम माऊली. मला काय काय बोलले, विकासजी लांबोरे मध्ये बोलले, एवढं काही बसलं. पण ठीक आहे, गॉड आहे, गॉड आहे. घरात तसं काय कोण विचारत नाही मला, हेच कोण ना कोण विचारतो, आपलं बरं वाटतं म्हणून आपला वाऱ्या घ्यायचं. मोठे मोठं गार केलं म्हणतात, गंमत वगैरे लांब काय. आमचं राजेश बुवा उभं जास्त किंमत मध्ये. बुवा किती जीएसटी लागली तुम्हाला? जास्त किंमत मध्ये किती लागली? ₹1.25 की ₹1.5? जास्त म्हणतात, जास्त किंमत मध्ये. गावात ना आलेत ना, वडापाव खाऊन आले. मानाचा मुजरा आमच्या विजय बुवांना मानाचा मुजरा. सगळ्यांना मुजरा झालेला आहे. आणि आता सुरुवात. यांना म्हणतात की शिवरंजनी राग सोडून तुमच्याकडे काय राग आहे? अरे राग मला लय येतो. वेगळा काय येतो? अरे लाल कलरची वांगडी हा येतो, हा एक येतो. अरे मोठे मोठे घाट गेले गंमत मध्ये, रांगोरे केला हिम्मत मध्ये, हा एक राग येतो. आणि तू नती तो तारो फोटो बन जाल से, तू नती तो तारो फोटो बन जाल से, तूने फोटो न दी तो फोटो कॉपी बन जाल से. हा एक राग येतो. अरे किती राग येतो, सामने आ जाओ, किती राग येतो बघा. याला वाडवडील आपला लंगोटी लावून त्यानं पैरेपान केलं, संध्याकाळी नाच केला, प्रश्न उत्तर फोडली, साकी बोलला, छंद बोलला, इथपर्यंत ग्रंथ उपासना आल्या आणि सगळं कवन आलं, पद आलं. अरे हा कलगी तुरा सरे ह्या काय आमचा? अरे शक्तीपुऱ्या ह्या मग बुवानी एकदा यावं, मी जो आला दुसरा मारतो तसाच मारून दाखवावा. बुवानू आम्ही काय लते मंगेशकरचं काय भातचं आहेत काय? अरे जेवढा जमता तेवढा करायला ना माऊली. मग आता मला व्हायचं, मी कधी शिग्र कोणी स्वतःला म्हटलेलं नाही कोण कोण लावतं. आता माझ्याकडे बॅटिंग आहे, तुमच्याकडे बॉलिंग आहे. तुम्ही बॉलिंग करून दाखवा, नाही छक्का मारा तर बघित राहा. मला लिहिता येतं यार. आणि मी काय म्हणतो, मी लय वाईट गातो काय हो? व्हायचा येता हो. गाडी मिलियन मध्ये गेली, 10-15 मजाक मध्ये. सुरुवात करा हवी. किती उरलं? अरे तू संपलं रे, संपलं. द्या काय का सद्गुरुर्मूर्ति पूजामूलं सद्गुरुपदं मन्त्रमूलं सद्गुरुर्वाक्य मोक्षमूलं सद्गुरुकृपा.
गुराकडे गेलो होतो आणि चुकून असं काहीतरी केलं आणि बल्ला आला माझा स्वतःचाच बल्ला एवढा चुकून झालेला आला. गोवा आहे ना बरं अवघड कशामध्ये कळी जाता बरं. गोवांचा एक 1857 पासून एकच आला बाई गोवांचा धन आहे म्हणे. गोवाने काय म्हणजे किती राग गोवाने मारला असं. उद्या तर आमचं राहुल देशपांडेच्या बाजूला गोवांना बसवा लागणार आहे. गोवांचा शक्तीपणा झाला आता. स्तवन छान केलेलं आहे मुंबादेवरती गोवाने. एक नंबर गण पण भारी केलेला आहे आपलं स्तवन. आज इथं एसीत बसलेलं आहे. उद्या प्रत्येक जण कॉर्पोरेट मध्ये जाणार इन शर्ट करून एसी मध्ये बसणार. कॉम्प्युटर मध्ये डेस्कटॉप वरती इंटरनेटशी जोडून मीटिंग वर्क फ्रॉम होम कुणाचा असेल, मार्केटिंग मॅनेजर असेल, कोणी इंजिनियर असेल, वकील असेल. गावासनं आम्ही आलेलो शिमग्याची पालखी खांद्यावर घेऊन गणपतीची आरती केलेली. गुढीला गावात गेला, राखणस गावात गेला आणि वाडीच्या पूजेस गावाला गेला. परंपरा जपणारा दुवा असलेली आमची पिढी आणि तुमची आमची पाठ राखीन ती गावची पांढर. तिच्या चरणाची धूळ मस्त लागतो. तुम्ही प्रत्येकाने आपले गावदेवीचा गावदेवाचं स्मरण करायचंय. मी स्तवन गातोय. देव काळीच्या गाव देवाशी माझं, गाव देवाशी माझं कसं सांगू अनोख नातं. गाव देवाशी माझं कसं सांगू अनोख नातं. गावी मंदिर निरंजन, गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं. अरे गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं. गाव देवाशी माझं, गाव देवाशी माझं कसं सांगू अनोख नातं. गाव देवाशी माझं कसं सांगू अनोख नातं. त्या मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं. गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं. गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं. गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं. माझा अवघा विश्वास माझ्या गाव पांढरीवर, माझ्या गाव पांढरीवर, माझ्या गाव पांढरीवर. त्याचं दिलेली सण अन्नवरच्या पायरीवर, अन्नवरच्या पायरीवर, अन्नवरच्या पायरीवर, अन्नवरच्या पायरीवर. असो कामात व्यापात नाव सदैव तुझं मुखात. आलो कामात व्यापात नाव सदैव माझ्या मुखात. गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं. 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 काय सांगू नवलाई माझ्या गावाचं हे ऋण, माझ्या गावाचं हे ऋण, माझ्या गावाचं हे ऋण. दिलं थटकीत पांघरुण आणि सुखाचं अंतरुण, आणि सुखाचं अंतरुण, आणि सुखाचं अंतरुण. देवा अमृत जल पाणी शिंपडला संसारात. देवा अमृत जल पाणी शिंपडला संसारात. गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं. 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 गाव देवाशी माझं, गाव देवाशी
कसं सांगू अनोकनाथ गाव देवाशी माझं कसं सांगू अनोकनाथ गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं 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 बोल श्री गणपती गजानन गाव देवी अखंड हरदासवालीचा अखंड बाबुरंगले घराण्याचा शंकर नारायण गुरव पवन विशाल गंगाराम प्रभाकर गणपती बाप्पा धन्यवाद. प्रियांशी चेतन मांडवकर राजापूर शाहीर विकास नंबोरे यांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि वेदांत नात्रेसाठी आमच्या वर्गासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद ताईसाहेब. त्याचप्रमाणे या ठिकाणी शंभूराजी घराण्यातील गोविंद नामदेव यांचे शिष्य कैलासवासी तुकाराम बुवा माळी यांचे शिष्य वस्ता श्री काशीराम बुवा लाखण, अरे वा लाखण बुवा आले, व लाखण परिवार हे कार्यक्रमाला हजर आहेत. शाहीर मानाचा मोजरा 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे. धन्यवाद. गाव माहू तांबेडकरवाडी तालुका मंडणगड यांच्याकडून आमच्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कुमार सूरज संदीप रहाटे यांच्याकडून बुवांसाठी तुऱ्याचा सजलाय साज ही फरमाईश गावातला माणूस विवली करते. थँक्यू सो मच. बुवा तुमचा गण भारी आहे. अहो थोडंसं बोलून दाखवलं, इतना तकलीफ यार तुमको होत आहे. म्हणजे मी काहीच बोलायचं नाही, काय सिंगल वारी करू काय जे वाटलं ते बोललं. बुवा तुम्ही सगळं आला 1857 एकच मारता बुवा, आणि तरी पण तुम्ही मला सांगता यार रागात आहे. बुवा तुमचं ना मी घर उन्हात बांधीन. पहिलं आपण कुठे लग्नाला गेलो आणि कुणाच्या त्या भराड्याने तुम्ही कळ काढला ना तर आपलं मग तक्रार करून मला मारतो. मग आपण म्हणायचं थांब त्याचं उन्हात घर बांधूया. आपल्याला लय भारी वाटायचं. आणि नंतर कळलं फसवला नाही सगळ्यांना. हे घ्यायचं तुऱ्याचा शोधला सर. झांज ढोलकी होते बोलकी डुलकी सारे जण, अरे झांज ढोलकी होते बोलकी डुलकी सारे जण, साज संगीत बाज रंगीत आलं भरून मन, अरे माझा तुऱ्याचा सजलाय साज त्यात नाचती अष्टगण, माझा तुऱ्याचा सजलाय साज त्यात नाचती अष्टगण, माझा तुऱ्याचा सजलाय साज त्यात नाचती अष्टगण, माझा तुऱ्याचा सजलाय साज त्यात नाचती अष्टगण. पावसासाठी विनवणी केली आहे. चांगला विषय, पण लास्टला बोलले गणपती बाप्पा पाठव पाऊस वारा. आता ह्याच्यात चूक काढली तर मग परत त्यांना त्रास होईल. तुम्ही असं मध्ये येत जाऊ.
तर सांगतो मित्र. तर बुवा पाऊस वारा तुम्ही सांगितलं गणपती बाप्पाला पाठवून दे. बुवा वारा ऑलरेडी आहे. आम्ही घेतो काय मग नाकातनं काय घेतो आम्ही? श्वासच घेतो ना. बुवा म्हणतात गणपती बाप्पाला वारा पाठव. आता तुम्ही म्हणता मी चूक काढतो. बुवा मरून दे, मी काय बोलतच नाही. ते पैसे द्यायचे काय एकच ध्यान आमचं झिमान ध्यान. आणि पुढचं काय बारीक अक्षर जो मला दिसत नाही. बाबल्या भाई यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक. बरं झिमान बोल ना की मलाच ना. ओके. तर बुवा म्हणतात गणपती बाप्पा पाऊस वारा पाठव. पाऊस पाठव. वारा ऑलरेडी आहे. जास्त नको घरावरची कौलं बिलं जायची बाकी काय नाही. तर बुवा ही चूक नाही आहे. चुकलं तर आय माय सॉरी बाबा. उगत आता माझं झालंय मारहाण रे. बोललं तर ह्याला राग येतो. एक तर आमच्या आयोजकांनी दिला टाइम कमी. गवळ्यानो माझा गवळी दादा मला हे असल्या जागा आठवतं. मला हाच राग येतो. तर माझा गण बुवा बघा गण छान आहे. आदिमाया श्रेष्ठ की शंकर श्रेष्ठ, शिव श्रेष्ठ की माया श्रेष्ठ, ब्रह्मा श्रेष्ठ की माया श्रेष्ठ. हा भेद बुवा काय विषय आणलाय बघा. माझं एक गाणं आहे. लेख सुखाचं नंदनवन, लेख तुळा सरुंदावन. घरात आली पोरगी जन्माला आली. नाल्या दिवसाची बाई झाली. 7व्या महिन्यात वड भरणी केली. कुणी पेढा काढला, कुणी बर्फी काढली. डिलिव्हरी झाली. लक्षात आलं पोरगी झाली. फक्त दोघं खुश, आई आणि बाबा. बाकी काय ओके ओके अभिनंदन असं करतात. पोरगी झाली, वर्षाची झाली. पायात पैंजण, खड्याचं केलं गोकुळ, घराचं झालं गोकुळ. पोरगी गेली शाळेत. बापसाचा काळीज वाघासारखा. पोरगी हळूहळू आली वयात. बापसाच्या काळजात चर्रकन झाला. अरे आई बाहेरचं जग चांगलं नाही ना. आणि मग ती पोरगी तिचं शिशू आपण काढलं, त्या बापसानं काढलं. आणि मग होतं लग्न. आपलं सोन्यासारखी पोरगी कुणाच्या तरी पदरात अशी दिली जाते. नुसती अशीच नाही, त्या नवऱ्याचं पाय धुवायला लागतात कन्यादान करताना. एवढी श्रीमंती वाडवडाला आमच्या पाठवून दिली ती. काळी 5 नाव आहे स्केल. यू नो मिस्टर डेरे, you know actually I am in scale but they have some problems not scientific. बोल इंग्लिश बोला बघू जरा. इंग्लिश बोला माझ्यावर. हा मला हा राग येतो. मग आता बोला मग हा राग करून टाका बाबा. गावठी माणसाला तुम्ही राग कसला म्हणता? या 25 बाऱ्यामध्ये राग येतात म्हणू लागल्या माझ्या. शक्तिपुराच्या इतिहासातल्या सगळ्यात बाऱ्या मुंबईला लागल्या 25. माझ्याकडे आयोजकांकडे बोला जरा सारेगम करून दाखवा, यमन मारून दाखवा, तरच बारी फिक्स करतो. अहो कुणी काय नाही चाललं. तुम्ही फक्त या. मी आलो. नॉनसेन्स. इंग्लिश बोलू जरा इंग्लिश. हे जो रात काढेल मी ह्याच्यात. आय गिव्ह मी ब्लॅक आईज प्लीज. वाजवा लेख थोडं सुंदर. लेख सुखाचं नंदनवन, लेख तुळा सरुंदावन, लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन, लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन. कलगीवात समयीची तुरा धूप आरतीचा. विजय बुवा लक्ष द्या. कलगीवात समयीची तुरा धूप आरतीचा. भेद विसरून पूजून दावा गणमालक या धरतीचा. भेद विसरून पूजून दावा गणमालक या धरतीचा.
कलगी वाहत समयीची दूर धूप आरतीचा कलगी वाहत समयीची दूर धूप आरतीचा भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा तरुण सुचिर भूतांगोळी कलगी उदय गंगा गोळी पुरा बिरा गुलाल होतो कलगी ताराची रांगोळी कलगी ताराची रांगोळी कलगी ताराची रांगोळी दूर प्रकाशमय तो दिवा तो दाखला हो कीर्तीचा दूर प्रकाशमय तो दिवा दाखला हो कीर्तीचा भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा एक कडवा एक मोकळा एक अंतरा बुवा त्याच्या पुढे अजून आहे कलगी काकड हिरवी गार तुराची बूड रुबाबदार झाली सेवा मानून गोड हेच भक्तीच या सार कलगी रिद्धी सिद्धी होऊन तुरा साजे मंगल मूर्तीचा कलगी रिद्धी सिद्धी होऊन तुरा साजे मंगल मूर्तीचा भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा कलगी वाहत समयीची दूर धूप आरतीचा कलगी वाहत समयीची दूर धूप आरतीचा वेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा 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 या ठिकाणी शाहीर आपण म्हणतो की आदिमाया श्रेष्ठ तो ब्रह्मा श्रेष्ठ आत्मा श्रेष्ठ या ठिकाणी मी दोघांची म्हणजे या दोघांशिवाय आत्मा म्हणजे काय आतला आत्माराम आपण त्याला सोल म्हणतो आणि ही बॉडी ही शरीर ही माया ही शक्ती आता जर आत्माराम सोडून गेला तुरेवाला सोडून गेला शक्तीला विचारतोय कोण आणि ह्या आत्मारामच्या भोवती ही जर शक्ती हे शरीर जर सोडून गेलं तर ते आत्म्याला विचारतोय कोण म्हणून हा वाद मी इथं सोडवलेला आहे त्याच्यानंतर बुवांची आली गवळण बुवा म्हणतात बरोबर हाय काळा पण म्हणतात दिलवाला यू आर राईट यू आर करेक्ट यू आर करेक्ट नाव यू आर नॉट नॉन सेन्स नाव यू आर करेक्ट बरोबर ओळखलं होतं मी असाच आहे जशी माझी आधी माया जाईल तसा मी मागण्या जातो तरच म्हणतो अरे लाल लाल कलरची वांगडी एवढा प्रेमळ तुरेवाला कधी बघितला होता अरे लय गुणाचा आहे पण तुझ्यावर माझं प्रेम आहे पण बाजूवाले आहेत ना काय काय माझी दुसरी आहेत जे सिनियर आहेत राधा ती पण माझीच आहे पण एक मंदा नावाची जी आहे गवळण ती गडबड करते बोवा एक साथ नमस्ते मला सगळं समजते बुवांचं घर बांधूया उन्हात मला म्हणतात लांब काय राजेश बुवा खडा की जास्त किंमत मध्ये अरे बैल काय आणलाय काय जास्त किमतीचा काय गाय काला आले जास्त किमतीची ते बाजार वाटतो बैलांचा बुवा अगं ये मन काळी 5 आय वॉन्ट ब्लॅक 5 आला पोरगा आला खूप सरस शुभेच्छा थँक्यू सो मच ए बक्षीस नंतर एकत्र तुझं नाव काय एक नंबर कॉन्फिडन्स बघा अगं ये मंदा बंद कर धंदा बिन कामाचं उडायचं नाही थाट माट करून मथुरेच्या बाजारला चाललेले आहेत
पण मी नमन नाही करणार ना वया नको तुमच्या पाया माझ्या जो अंगात भरतात आणि माझ्या नंतर अहो घरात बसून लगेच मग कमेंट या शक्यतो वाटावं केलं यायला 4 वर्षात 4 प्रश्न फोडले 4 वर्षात 8 प्रश्न फोडले तर नाही कोण म्हणी त्या बायकांचा बाजार बंद केला तर कोण म्हणत नाही अरे हाऊसफुल बोर्ड काय माझ्यामुळे एकट्यामुळे नाही आमच्या बोवांमुळे पण आहेत ह्या कोण म्हणत नाही आज कलगी तुझ्याकडे परत प्रेक्षक आले ह्या कोण म्हणत नाही नको 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 मला काय बोलायचं ना प्लीज प्लीज राजू भाई ए पोरेनो हे ऐका तरी ओ किती मिनिटं आहेत माझ्याकडं सोपली हा किती मिनिटं आहेत घड्याळ सगळी बंद करून ठेवा बोना सांगायचं नाही बरं नमान सगळ्यांनी केला ना भाऊ आमचं घराटे भाऊ पण आले त्याने पण केला नाही राजेश भाऊनी पण केला नाही एकदा शपथ द्यावा शपथ आई शपथ आमचं ऋषी भावानी केलं आमचं झिमन भावानी केलं आमच्या संजय जोशी भावानी केला आमच्या सचिन धुमक भवन केला प्रॉब्लेम सिर्फ मेरे को आहे याला काय अर्थ आहे यार तुमच्यातच आहे मी यार मी हे पण सगळं बघतो ना यार गणबिण बघा ना माझे परमार्थाचे आहेत आत्मारामाचे गण आहेत मी अभ्यास करतो व्हायचा हे पण बघा ना यार एकाच गोष्टीवर काय तुम्ही असं पोट ठेवून राहता गोवा एक शाखा असते तिवरे बेडेगावचे सदाशिव गोरिले माऊली यांचे नातू सोहम संदेश गोरिले आता आले होते 200 रुपये प्रशांत जोगळे 100 रुपये गणासाठी थँक्यू सो मच साई रत्न भजन मंडळ वडाळा यांच्याकडून ढोलकीपटू सिद्धार्थ बारगोडे यांच्यासाठी 200 रुपये यांना देऊ नका ते पैसे मला द्या अभिजित चौगले 201 रुपये बुवा नमन झालं पाहिजे मी काय नमन करणार नाही बुवा ओझरवाडी क्रिकेट क्लब शंभवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आयोजित कलिचित्राचा महामुकाबला शनिवारी 27 तारखेला आहे या शनिवारी आहे आमच्या बुवा सोबतच आहे कृपया यावं सगळ्यांनी आगय मंदा आगय मंदा बंद कर धांदा बिनकामाचं उडायचं नाही अरे किती मिरवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचं हाय अरे किती मिरवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचं हाय किती मिरवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचं हाय किती मिरवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचं हाय मूळ प्रकृती सांगे सत्वतत्वाचा वाद केलाय बाजार बंद करता काय त्याचा नाद मिटवून भांड लपवून तोंड चोरी तू दडायचं नाही मिटवून भांड लपवून तोंड चोरी तू दडायचं नाही किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं किती मिरवल्या
या ठिकाणी बोवांची गवळण आहे. बोवा, मी जे बोललो तुम्ही बोलत ना कमरेच्या खालचा नाही कमरेच्या वरचा नाही, आज तुम्ही बरोबर बोंबिवला राहिला, बरोबर बोंबिवर आलो तुम्ही. खूप छान गवळण, मला फार आवडली. पण माझ्याकडे ती लेखी नव्हती म्हणून मला ही बोलावं लागली. बोवा, तुमचा प्रश्नाचं उत्तर आहे का? थँक्यू. आपले दोस्त सुंदर आहे. या असं टोपीत ठेवू नका, लोक म्हणतात करणी करून येतात. नाही शपथ. हे दुसरा मागा ठेवतो ना तो इन द टोपी पुडी पुडी. नाही सॉरी नाही, थँक्यू, प्रेमासाठी थँक्यू. तर बोवा, संत एकनाथ महाराजांचे शिष्य संत गावबा अथवा गावबा महाराज याने सूर्यनारायणाची भक्ती करताना हातात बांगड्या आणि पिवळी साडी चोळी नेसून स्त्री रूप धारण केलं होतं. त्याने संपूर्ण तन्मयतेने व भक्तिभावाने स्वतःला स्त्री मानून सूर्यदेवाशी विवाह केला होता, अशी आख्यायिका आहे. बोवा, उत्तर देतोय मी. गावबा महाराज हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि तुम्ही म्हणताय ना ते प्रश्नाचं उत्तर आहे आणि त्याचंच ग्रंथ आहे. तर यांच्या गावबा महाराज नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे, आपण त्याला ग्रंथ म्हणू, ते देखील उपलब्ध आहे. आता कसं मानायचं की नाही मानायचं तुम्ही बघा. माझा प्रश्न तोच आहे की जो नांगरी बळीराजा आहे, आपला शेतकरी आहे, तो शेतावर जाताना जोपर्यंत त्याच्या कमरेभोवती आकडी गोष्टी असेल तोपर्यंत त्याच्या कुठल्याच गोष्टीवरती अरिष्ट येणार नाही. हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं. एक शेवटचं पद घेतो, एका अंतऱ्याचं, एका मुखड्याचं. पौराणिक लक्षात घ्या, थोडंसं बसा, 2 मिनिटात बारी संबोधन. आपण म्हणतो की हे जग असं चाललंय तसं चाललंय, पण एक सिरियस मॅटर काय झालंय सांगू? घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढलं. आपल्या 80 वर्षाचं असलं काय नव्हतं. आपल्या 80 वर्षांनी कधी व्हॅलेंटाईन डे साजरा नाही केला, कधी आय लव्ह यू नाही बोलले एकमेकाला, कधी अॅनिव्हर्सरीचा केक नाही कापला, एकमेकावर फक्त चिडत, म्हातारा असा करतो, म्हातारा तसा करतो. पण जरा कुठं म्हाताऱ्याचं पाय दुखायला लागलं, पोटातनं या घ्यायला लागलं, म्हातारीचं कालवा होते. रात्रीची कुठं बाम काय लावील, गरम पाणी काय शेकील, लगेच पोरीला फोन करेल, काय बापूस काय असाच करतो बाय, जरा बघ ना, डॉक्टरकडे ये ना. केअरिंग, काळजी त्यांच्या मनात कधी विचार नाही आला त्याला आपण सोडून गेलं पाहिजे. किती श्रीमंत आहे ना. आणि आपण त्यांची पोरं आज कॉर्पोरेटमध्ये. प्रॉब्लेम काय माहिती आहे? इगो आला आपल्यामध्ये. आय एम ऑल्सो अर्निंग पर्सन, आय एम ऑल्सो अर्निंग वुमन. मी कमवते, मी खाते, मला काय गरज आहे याची. हा जो विचार आला ना, हा इगो आला म्हणून, आणि त्याच्यामुळे आलं. पण बायानो जेव्हा पाय दुखायचे सुरू होतील, डायबिटीस सुरू होईल, कमरकडनं या घेतील, बीपीचं होईल काय न बायनो, तेव्हा समजेल येडा वाकडा माझा होता, पण माझाच होता. कारण तरुण असाल तोपर्यंत कोणतरी खांदा द्यायला येईल, जसं वय जाईल ना खांदा सटकून जाईल. आपलं ते आपलं आहे, जपात आहे. एक शेवटचं गाणं म्हणतोय. बुवा, मला हा राग येतो. जय घोष येती कानी, पालखी सजली मंदिरावानी. जय घोष येती कानी, पालखी सजली मंदिरावानी. ढोलावरची काठी गाते माझ्या गाव देवाची गाणी. ही चाल आहे, माझी चाल आहे. काय म्हणतोय? नका समजू ओझे भार, नका समजू ओझे भार, सरते शेवटचा धार. नका समजू ओझे भार, सरते शेवटचा धार. हेच आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. हेच आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. नका समजू ओझे भार, नका समजू ओझे भार, शेवटचा आधार. नका समजू ओझे भार, शेवटचा आधार. आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. असे बोलून माझी 45 मिनिटाची बारी संपवतोय. गोड मारून घ्या. आज जरा पळायचं होतं, कारण मुंबईच्या इतिहासातली सगळ्यात शॉर्टकट बारी होती 45 मिनिटातली. थँक्यू सो मच. आय लव्ह यू.
धन्यवाद. आज जी कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगीतुराचा जो महामुकाबला झाला आणि या महामुकाबल्यामध्ये आम्ही तुरेवाले शाहीर श्री विकासजी लांबोरे बुवा यांचं आम्ही मंडळाच्या वतीने आम्ही शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान देऊन आम्ही त्यांचं स्वागत करीत आहे. जोरदार टाळ्या होते. खरोखरच अप्रतिम अशी त्यांनी बारी केली. आणि त्याच्यानंतर माझे सहकारी अनिलजी गराडे, सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते सन्माननीय श्री दिनेश दादा कुडतडकर साहेब संकल्पित आणि पार्वती पुत्र अवी अनिल कला मंच यांच्या संकल्पेतून ज्या शाहिरांनी तब्बल दोन्ही शाहिरांनी शुभम माटल आणि सुशांत गराडे 70 नमनाचे प्रयोग करणारे हे दोन्ही शाहीर आमने सामने या सभागृहामध्ये दिनांक 3 जुलै 2026 रोजी इथे सामना होणार आहे. त्याची नोंद घ्यायची. आणि शाहीर राजेशजी निकम यांनी जी डिक्लेअर केले ते आमचं कोकणातील युट्यूबर्स आयोजित 17 जुलै 2026 रोजी शुक्रवार आहे. याच ठिकाणी सोंगाडी जाखडी जी मृदुंगावर होते त्या जाखडीचं आम्ही प्रथमच या मुंबई नगरीमध्ये आयोजन केलेलं आहे. अजून आम्ही डिक्लेअर न करता आमच्या 200 तिकीट बुक झालेले आहेत. असे ही जाखडी आहे. तर सर्व प्रेक्षकांनी जी नमनामध्ये सोंग दाखवली जातात, कथा रामायण महाभारत याची कथा वगैरे सांगितली जाते, अशी ही जाखडी नृत्य होणार आहे. आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असे घुमणे आणि